स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अंबूर पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख 26 ऑगस्ट 2024. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पोळ्याची अमावस्या. अनेक कापूस उत्पादक शेतकरी पोळ्याच्या अमावस्येच्या दरम्यान फवारणी व्यवस्थापन कपाशी या पिकावर करतात. तर खरंच कपाशी या पिकावर पोळ्याच्या पहिले किंवा पोळ्याच्या नंतर अमावस्येच्या दरम्यान फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे का, याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असेल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अंबूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाचं संपूर्ण शेड्यूल लिखित स्वरूपात हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला विषय तो म्हणजे कपाशी या पिकावर अमावस्येच्या दरम्यान म्हणजे पोळ्याला जे काय आता अमावस्या येत आहे त्या अमावस्येच्या दरम्यान आपण फवारणी करायला हवी का, याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. आता आपण वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये बघत आहे. आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात पोळ्याच्या पहिले किंवा पोळ्याच्या नंतर फवारणी करण्याची शिफारस केल्या जाते. यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ आहेत, त्याचबरोबर कृषी क्षेत्रात जे काही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात ते सर्व मंडळी आपल्याला सांगते की कपाशी या पिकावर अमावस्येच्या दरम्यान पतंग येऊन अंडी टाकते आणि अंडीपासून अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कपाशी या पिकामध्ये अधिक बघायला मिळतो. तर खरंच हे सत्य आहे का? शेतकरी मित्रांनो, अशा कुठल्याही प्रकारचे फवारणी करताना आपल्याला अमावस्या किंवा पौर्णिमा हे बघायचं नाही. जेव्हा आपल्या शेतामध्ये कुठल्याही पिकावर, मग कपाशीचं जरी उदाहरण घेतलं तर जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकावर रोग असेल तरच आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. अन्यथा जर आपल्या शेतामध्ये फवारणी नसेल आणि अशा ठिकाणी आपण गॅस पॉयझनसारखे किंवा वेगळ्या प्रकारच्या औषधी आपण जास्तीत जास्त टाकल्या आणि त्यावर जे काही मित्रकीड आहे ते जर आपण नष्ट करत राहिलो तर आपल्या शेतामध्ये अधिक रोगाचा प्रादुर्भाव, अळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळेल. तर यासाठी जे महत्त्वाचे नियोजन आहे पोळ्याची अमावस्या. पोळ्याच्या अमावस्याला जर आपल्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल किंवा किडीचा प्रादुर्भाव असेल, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल, थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, काळ्या माव्याचा, पिवळ्या माव्याचा प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी आपण नक्कीच फवारणी करायला पाहिजेत. पण पतंग येऊन अंडी टाकते आणि अंडीपासून अळीचं रूपांतर होते, असे कुठल्याही प्रकारचं आपल्या शेतामध्ये आपल्याला अंबूर पॅटर्न पद्धतीने नियोजन करताना बघायला मिळणार नाही. महत्त्वाचा विषय अळीचा. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला फवारणी करायचीच असेल, आता अनेक शेतकऱ्यांना सवय झालेली आहे अमावस्येच्या दरम्यान फवारणी करायची. जर आपल्याला फवारणी करायचीच असेल तर आपल्याला अळीचं नाही, बोंडसड रोगाचं नियंत्रण करायचं आहे. महत्त्वाचं आहे, सुरुवातीला आपल्या शेतामध्ये जे काही बोंड लागलेले आहेत तर ते आपण शेतात जाऊन फोडून बघायला पाहिजे. त्यामध्ये कथ्या कलरचा डाग सुरुवातीला येतो, नंतर काळा पडतो आणि नंतर सडतो आणि त्यामध्ये बॅक्टेरियाची अळी म्हणजेच सडल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये अळी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये जर आपल्याला अमावस्यालाच फवारणी घ्यायची असतील तर सर्वप्रथम आपल्याला अळी नष्ट नाही करायची, आपल्याला बोंडसड रोग नियंत्रण करायचं आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा ठिकाणी फवारणी करताना सर्वप्रथम 15 ते 20 लिटरचा पंप घ्यायचा आहे. त्यामध्ये ब्ल्यू कॉपर हे आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. यासोबत ट्रेप्टोसायक्लिन हे 3 ग्रॅम घ्यायचं आहे. ॲसिपेट 75% हे 30 ग्रॅम घ्यायचं आहे. ॲसिटामास्प्राईड जर आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल तर 15 ग्रॅम घ्यायचं आहे. कमी असेल तर 10 ग्रॅम आपण घेऊ शकता. यासोबत इमिडाक्लोरोपिड 17.8% 10 ml किंवा आपल्या शेतामध्ये वाढ होत नसेल तर इमिडाऐवजी मोनोकोटोपास हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला फवारणीच करायची असेल तर ब्ल्यू कॉपर आणि ट्रेप्टोसायक्लिन हे आपण आवश्यक घ्यायला पाहिजेत. जे काय आपण गॅस पॉयझन मारतो किंवा लिंबोळी अर्क मारतो, यापेक्षा हे 2 औषधं जर आपण घेतलं तर नक्कीच आपले उत्पादन जे काय आपण घेत आहात त्यापेक्षा अधिक वाढ होईल, यात काही शंका नाही. आपल्याला अळी नियंत्रण नाही करायचं, आपल्याला बोंडसड हा रोग नियंत्रण करायचा आहे. अळी तर ॲसिपेट जर आपण कंटिन्यू घेतलं म्हणजे ॲसिपेट 75% जर आपण कंटिन्यू घेतलं तर आपल्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळणार नाही. जे काय आपल्याला सांगितले जाते की पतंगापासून अंडी होते आणि अंडीपासून आपल्या शेतात बोंडअळी येते, तर असं कुठल्याही प्रकारचं आपल्या शेतामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही जर आपण अंबूर पॅटर्न पद्धतीने फवारणी व्यवस्थापन केले तर. मित्रांनो, जर आपल्याला पोळ्याच्या दरम्यान जर फवारणी घ्यायची असेल तर अशा प्रकारे आपण अमावस्येच्या दरम्यान फवारणी व्यवस्थापन करू शकता. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण फवारणी व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळणार नाही. जे काही बॅक्टेरियापासून येणारी अळी आहे म्हणजेच बोंड सडल्यानंतर जे काही अळी येते ती अळीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळत नाही. बोंडसड रोगाविषयी अजूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही, तर आपण आपल्या शेतामध्ये जाऊन निरीक्षण करू शकता. बोंड फोडून बघू शकता, त्यामध्ये कथ्या कलर डाग येतो, नंतर काळा पडतो आणि नंतर सडतो. सडल्यानंतर त्यामध्ये आळी येते. शेवटी आपण कपाशी वेचायला जातो तेव्हा आपल्याला
किडेल बोंड बघायला मिळते, म्हणजे काही पाकळ्या फुटतात, काही फुटत नाहीत. तर अशा ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव शेवटी आपल्याला बघायला मिळतो. आणि आज रोजी जी आपल्या शेतामध्ये अळी आहे, ही नॉन बीटीवर अळी आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आज रोजी जी आपल्याला अळी बघायला मिळते, प्रत्येक झाडावर, प्रत्येक फुलामध्ये बघायला मिळत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे सुरुवातीला जे काही कपाशीमध्ये जीन्स असते, प्रोटीन असते, अळीनं डंग जरी मारला तर अळी उपाशी राहून मरून जाते, कारण त्यामध्ये प्रोटीन आहे. आणि ज्या ठिकाणी नॉन बीटी आहे अशा ठिकाणी अळीने डंग मारला किंवा अळीने पाने जरी कातरले तरी त्या ठिकाणी अळी मरणार नाही, कारण ते नॉन बीटी झाड आहे. त्यामुळे कपाशी पिकाचे नियोजन करताना आपल्याला अति खर्च करायचा नाही. आपल्या शेतामध्ये आपल्या कपाशीची कंडिशन बघूनच फवारणी करायची आहे. आणि जर आपल्याला पोळ्याच्याच अमावास्येच्या दिवशी फवारणी करायची असेल तर नक्कीच मी जे आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, या औषधीची आपण फवारणी पोळ्याच्या पहिले किंवा पोळ्याच्या नंतरही करू शकता.